न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा। न्यूट्रामला आवळा कॅन्डी, आवळा सरबत, आवळा मुरब्बा आणि बरेच काही। न्यूट्राम। नमस्कार, मी श्रीनिवास रेणुकदास आज दिनांकमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज एक वेगळ्या विषयाला घेऊन आपण या ठिकाणी आज या अकोले तालुक्यातील तांबोळ या गावामध्ये आलो आहोत। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील जे शेतकरी आहेत ते शेतीबरोबरच त्याला जोडधंदा म्हणून अनेक धंदे करण्याची परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, संपूर्ण देशामध्ये आपण पाहतो। खऱ्या अर्थानं शेतीला जोडधंदा असावा ही खऱ्या अर्थानं एक भूमिका सर्वांचीच आतापर्यंत राहिलेली आहे। आणि हा जोडधंदा काय करावा, काय करू नये याबाबत अनेक तर्कवितर्क आहेत। कारण शेतीला जोडधंदा असावा, कारण शेतीतील जो काय शाश्वत जी काही गोष्ट आहे शाश्वत उत्पन्नाची, ती अत्यंत निसर्गाच्या लहरीपणामुळं ती अत्यंत खूप ठरलेली आहे। खऱ्या अर्थानं शेतीला जोडधंदा असला पाहिजे अशी एक कन्सेप्ट गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आलेली आहे। आणि मग जोडधंदा काय करायचा, तर अनेक विषय घेऊन लोक महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये शेती करतायत, त्याला जोडधंदा म्हणून अनेक व्यवसाय त्या ठिकाणी करतायत। परंतु अकोले तालुक्यातील तांबोळ या गावामध्ये अत्यंत आगळा वेगळा असा एक प्रयोग एका प्रगतशील शेतकऱ्यांनी या ठिकाणी केलेला आहे। आणि ह्याच प्रयोगाच्या अनुषंगानं आज आपण या ठिकाणी या प्रयोगाला या ठिकाणी भेट देणार आहोत। आणि खऱ्या अर्थानं तो जो काही आगळा वेगळा प्रयोग आहे तो या ठिकाणी आपण त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत। काय आहे हा प्रयोग, तर खऱ्या अर्थानं आपण जर बघाल तर या ठिकाणी तुम्ही हा एक बोर्ड या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसेल। अकोले तालुक्यातील सरस्वती गोट फार्म या ठिकाणी आहे। हा गोट फार्म जो आहे ना तर हा गोट फार्म आपण जे काय महाराष्ट्रामध्ये जे काय जवळपास 20 ते 25 ज्या काय शेळ्यांच्या ज्या काय जाती आपण या ठिकाणी पाहतो, त्याच्यामध्ये मग आपली संगमनेरी असेल, उस्मानाबादी असेल, सरोज असेल, अशा अनेक जाती या ठिकाणी आपण बघितल्या आहेत। परंतु या शेतकऱ्याने मात्र गेल्या 5 वर्षांपूर्वी एक नवीन संकल्पना या ठिकाणी आणली आणि आफ्रिकन गोट फार्म, ज्याला आफ्रिकन जातीचे जे काय गोट्स आहेत, शेळ्या आहेत, बोकड आहेत, यांचं पालन या ठिकाणी सुरू केलं आहे। अत्यंत मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी हे शेळ्यांचं आफ्रिकन शेळ्यांची शेती जी काय आहे या ठिकाणी ते ठिकाणी शेतकरी करतायत। तर आपण या ठिकाणी बघू शकता की हे जे काय गोट फार्म आपण या ठिकाणी बघताय, एका साधारणपणे एक 10 गुंठ्यामध्ये साधारणपणे हे सगळं गोट फार्म आपल्याला या ठिकाणी दिसतंय। या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने एक साधारणपणे जमिनीपासून 5 ते 6 फुटावर हे काही शेड या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। त्याच्यानंतर त्याचे काही कंपार्टमेंट या ठिकाणी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। दुसरी गोष्ट अजून अशी की ह्या जे काही शेळ्या ज्या आहेत ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या आफ्रिकन जातीच्या या ठिकाणी शेळ्या आपण या ठिकाणी पाहतोय। आणि ही जी काही गोट फार्मची जी काही संकल्पना आहे, त्याचबरोबर हा गोट फार्म जे गेल्या काही 5 वर्षांपासून या ठिकाणी हा उभा केला आहे आणि त्याच्यातून अत्यंत चांगल्या पद्धतीचं उत्पादन, त्याचबरोबर ब्रीड ज्याला आपण म्हणतो, त्या ठिकाणी घेण्याचा या ठिकाणी ह्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी प्रयत्न केला आहे। तर असे जे काही प्रगतशील शेतकरी जे आहेत आपल्या तांबोळ गावातील, हे आपल्याशी या ठिकाणी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत। आणि तुम्ही या ठिकाणी जर बघाल तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे सगळं शेती बरोबरच या ठिकाणी हे जे काही आफ्रिकन शेळ्यांची जी काही गोट फार्मिंग जे आहे तर ही या ठिकाणी आपण पाहू शकता। अत्यंत चांगल्या पद्धतीचं नियोजन, अत्यंत चांगल्या पद्धतीचं सुव्यवस्थापन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। अत्यंत कॉर्पोरेट पद्धतीनं ज्याला आपण कंपनी चालवली जातो आणि त्या पद्धतीनं ही जी काही शेती, ही जी काही गोट फार्मिंग या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी पाहू शकतो आपण। आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी एक प्रगतशील शेतकरी, एक तरुण शेतकरी आपल्यासोबत आहेत। मला एक सांगा, तुमचं नाव पूर्ण सांगा, त्याचबरोबर तुमचं गावाचं नाव सांगा आणि ही जी काय हा जो काय भाग आहे आपला या ठिकाणचा या परिसरातला, तर ह्या परिसरामध्ये जी काही तुम्ही जी गोट फार्मिंग या ठिकाणी जे काही उभं केलं आहे तर हे ह्या संदर्भात आम्हाला एक थोडीशी संकल्पना काय ती सांग। नमस्कार, माझं नाव सतीश कराळे। आम्ही तांबोळ गावामध्ये म्हणजे तांबोळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आम्ही सरस्वती गोट फार्म या नावाने शेळीपालन व्यवसाय 2021मध्ये सुरू केलेला आहे। तर आमची संकल्पना अशी आहे की आम्ही एक वेगळ्या ब्रीडवर म्हणजे आफ्रिकन बहुजातीच्या शेळ्यांमध्ये आम्ही काम करत आहोत। आम्ही ब्रीडिंगसाठी म्हणजे आपण पैदाशीसाठी जे बोकड किंवा पाठ तयार करण्यासाठी आम्ही ब्रीडिंगमध्ये 2021 पासून आम्ही या शेळीपालनामध्ये काम करतो।
मला एक सांगा की साधारणपणे आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये साधारण 20 ते 25 प्रकारच्या ज्या शेळ्यांच्या जाती आहेत या आहेत. त्याच्यामध्ये संगमनेरी आहे, सरोज आहे, उस्मानाबादी आहेत, अनेक या ठिकाणी शेळ्या या ठिकाणी आहेत. परंतु मात्र तुम्ही ही आफ्रिकन शेळी जी आहे किंवा आफ्रिकन बोकड जी आहे किंवा ही ब्रीड आहेत हीच का निवडली नेमकी? तर आम्ही सुरुवातीला जेव्हा 2021मध्ये आम्ही शेळी पालन व्यवसाय सुरू करायचा असा आम्ही निर्णय घेतला, तेव्हा आम्ही बरेचशा फार्मवर आम्ही व्हिजिट केल्यात. आम्ही तिथून थोडासा अभ्यास केला की शेळी पालन कुठल्या पद्धतीनं करणं गरजेचं आहे किंवा कुठल्या ब्रीडमध्ये आपण काम करणं गरजेचं आहे. तर आम्ही सुरुवातीला बोकड पालन करण्याचा प्लॅन केला होता. जेव्हा आम्ही शेडचं स्ट्रक्चर बनवलं त्यावेळेस आम्ही फक्त बोकड आणून मोठी करून ते आपण विक्री करायचं असं आम्ही एक प्लॅन बनवलं होतं. पण नंतर आम्ही ज्या याच्यामध्ये अभ्यास करत असताना आम्हाला ह्या ब्रीडची जरा माहिती भेटली की आफ्रिकन बोर जातीची जी शेळी आहे, म्हणजे या ब्रीडचं वैशिष्ट्य असं की हिची वजनवाढ खूप जलद आहे. म्हणजे आपल्या देशी शेळ्यांची वजनवाढ आहे ती साधारण 6 महिन्यामध्ये 20 किलोपर्यंत पोहोचते. त्यांची पिल्लं जी आहे ती 6 महिन्यामध्ये 20 किलोपर्यंत पोहोचू शकतात. पण ह्या ब्रीडचं वैशिष्ट्य असं की ही तुम्हाला 3 ते 4 महिन्यामध्ये 20 ते 25 किलो वजनवाढ इतकी वजनवाढ देण्याची क्षमता या ब्रीडची आहे. म्हणून आम्ही याच्यामध्ये ही ब्रीड निवडण्याचा त्यावेळेस विचार केला. आणि दुसरे आणखी 2 महत्त्वाचे फायदे या ब्रीडचे की ह्या ब्रीडला आपण 100% स्टॉल फिडिंगवर म्हणजे 100% बंदिस्त शेळी पालन करावायचे असेल तर आपल्याला या ब्रीडवर काम करता येऊ शकते असे आम्हाला त्यावेळेस आढळले. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे की या ब्रीडचं इम्युनिटी पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे तिला कुठल्याही वातावरणाचा म्हणजे जास्त थंडी असली किंवा जास्त टेम्परेचर असलं तरी पण तिच्या वातावरणाचा तिच्यावर काही परिणाम होत नाही, म्हणजे तिच्या आरोग्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून आम्ही या ब्रीडची निवड 2021मध्ये केली. साधारणपणे हे जे गोट फार्मिंग आहे किंवा हे जे आम्ही या ठिकाणी मागापासून जे बघतोय अत्यंत कॉर्पोरेट पद्धतीने हे सगळं सुव्यवस्थापन नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. साधारणपणे किती रुपयाची गुंतवणूक साधारणपणे याच्यासाठी करावी लागली तुम्हाला, आणि हे नेमकं कसं उभं केलेलं आहे, काय आहे याचं वैशिष्ट्य काय आहे नेमकं हे सगळं उभं करण्यामागचं, आणि इथं मॅन पॉवर किती लागतोय, कसं आहे काय? आता आम्ही 2021मध्ये जेव्हा फार्मचं स्ट्रक्चर बनवलं, आता आम्ही जरा वेगळ्या पद्धतीचा फार्म बनवला. आम्ही हायटेक गोट फार्मिंग म्हणतात त्याला, एलिव्हेटेड गोट फार्मिंग पण म्हणतात. आता याचं वैशिष्ट्य असं की हा जमिनीपासून 6 फूट उंच असतो आणि त्याला जी खालची जी फ्लोरिंग असते तिला जाळ्या असतात. तर ते PVCच्या ज्या प्लेट असतात त्या टाकल्या जातात आणि त्याच्यावर वरती शेळ्या ठेवल्या जातात. आता आम्ही 2021मध्ये जेव्हा या फार्मसाठी स्ट्रक्चर जेव्हा बनवलं तेव्हा साधारण आम्हाला 29 लाख रुपये खर्च आला. आता खर्च का जास्त आला का आम्ही जी खालचं जे स्ट्रक्चर आहे ते आम्ही प्लेट ज्या टाकल्यात तर त्या प्लेटचा फायदा असा झाला की आपण 6 फूट उंच जमिनीपासून शेळ्यांना वरती ठेवू शकतो. दुसऱ्या गोष्ट की आपण जेव्हा शेळ्या वरती असतात आणि त्या प्लेटमधून त्यांचे युरिन किंवा त्यांच्या ज्या विष्ठा आहेत ती खाली पडते तर ती त्या युरिनचं किंवा त्या लेंड्यांचं त्यांना इन्फेक्शन होऊ नये, म्हणजे शेळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं किंवा शेळ्या हेल्दी राहावं याच्यासाठी आम्ही त्यावेळेस असा निर्णय घेतला की आपण एक वेगळ्या पद्धतीचा फार्म बनवा की जेणेकरून आपण त्याच्यामध्ये जास्त नुकसान किंवा इतर आपल्याला अडचण येणार नाही. हा पहिला त्याच्यामध्ये आम्ही मुद्दा त्यावेळेस घेतला. आणि दुसरा मुद्दा की एलिव्हेटेड फार्म बनवण्याचं कारण की आता आपल्याला शेळी पालनामध्ये लेबर मिळणं ही खूप जिकरीची गोष्ट बनलेली आहे. म्हणजे कारण ग्रामीण भागामध्ये लेबर टिकणं, कारण 3000 स्क्वेअर फूटचा आम्ही जेव्हा फार्म बनवला तेव्हा ते साफ करण्यासाठी आम्हाला जर जमिनीवर असतात तर कमीत कमी 1.5 ते 2 तासाचा अवधी दररोजचा आमचा त्याच्यामध्ये वाया गेला असता. आणि जरी लेबर जरी असता तरी तो रोज तेच काम कंटाळवाणं होऊन ते पण लेबर टिकणं पण मुश्किल झालं असतं. मग आम्ही काय विचार केला की याच्यामध्ये फायदा असा होतो की आपण 15 ते 20 मिनिटामध्ये संपूर्ण शेड क्लीन होऊ शकतो. कारण याच्यामध्ये 80% जे त्यांचं वेस्टेज आहे ते ऑटोमॅटिकली खाली पडून जातं. म्हणजे 20% आपल्याला फक्त त्याच्यामध्ये जो त्यांचा जो लेंड्या म्हणा किंवा बाकीचा जो कचरा पडलेला असतो तो आपण 20 मिनिटामध्ये 3000 स्क्वेअर फूट शेड आपण क्लीन करू शकतो. हा त्याच्यामध्ये दुसरा महत्त्वाचा फायदा. आणि तिसरा महत्त्वाचा फायदा की आपण वरती एलिव्हेटेड फार्म बनवल्यामुळे 6 फूट उंच बनवतो, त्याच्या खाली आपण ॲडिशनल एक कोंबड्या ठेवू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एक वेगळा बिझनेस आपण त्याच्यामध्ये करू शकतो. म्हणून आम्ही त्यावेळेस एलिव्हेटेड फार्म बनवण्याचा निर्णय आम्ही 2021 मध्ये घेतला. कॉस्ट आम्हाला जास्त गेली त्यावेळेस, पण त्याचे फायदे आम्हाला आज जाणवतात की शेळ्या सहसा आजारी पडत नाही किंवा जी लेबरची जी अडचण आहे ती याच्यामध्ये एवढत नाही. आता आमचा पूर्ण एक लेबर संपूर्ण शेड मॅनेज करतो. त्यांचा चारा, त्यांचं सगळं क्लिनिंग, पाण्याचं, त्यांचं खुराकाचं सगळं एक लेबर त्यांचा चारा कटिंग करून आणण्यापासून सर्व काम तो एकटा लेबर हँडल करतो. हे कशामुळे शक्य झालं की आम्ही एलिव्हेटेड फार्म बनवला. त्याच्यामध्ये जी आपली मेहनत, आपला वेळ वाया जाणार होता तो आपण ह्या एलिव्हेटेड शेडमुळे आपल्याला तो वाचलेला आहे.
बरं. मला एक सांगा की ह्याचं जे काही नियोजन तुम्ही ज्यावेळेस करत होता ह्या सगळ्या गोष्टींचं, ज्यावेळेस तुम्ही ही शेळी निवडली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, मग साधारणपणे हे सगळं तुम्हाला करायचं होतं. आफ्रिकन जे जातीचे जे काय शेळी आहे, बोकड आहेत, हे सगळे आहे, परंतु मग याच्यासाठी तुम्हाला कुणी मार्गदर्शन नेमकं केलं आणि काय नेमकं, कारण एवढं अचूक करता येणं, कारण त्याला खूप अभ्यास करावा लागला असता ना, परंतु मग हे सगळं कसं झालं, काय झालं नेमकं? आता आम्ही 2021मध्ये आम्ही ज्यावेळेस एक ॲग्रीच्या रिलेटेड एक व्यवसाय सुरू करायचा, आमचा मी आणि माझा मोठा भाऊ जो आता पुण्याला असतो, तो आम्ही दोघांनी मिळून एक काहीतरी, कारण आमचे आईवडील शेतीच करत होते, म्हणजे आजही शेती करत होते, शेतीमध्ये त्यांना इंटरेस्ट होता, पण आता कायमच शेती करण्यापेक्षा एक शेतीच्या रिलेटेड एक व्यवसाय सुरू करावा अशी आमची 2021मध्ये आम्ही ठरवलं होतं, माझा भाऊ आणि आम्ही. तर मग आम्ही याच्यामध्ये की आपण एक गोट फार्मिंग किंवा मग पोल्ट्री फार्मिंग या दोन गोष्टींचा आम्ही स्टडी केला की या दोन्हीमध्ये आपल्याला कोणत्या व्यवसायातून उत्पन्न जास्त भेटेल, कष्ट कमी लागतील, खर्च कमी राहील, रिस्क कमी राहील. तर या गोष्टींचा आम्ही विचार केला आणि त्याच्यामध्ये आम्ही गोट फार्मिंग की आम्ही पोल्ट्रीचा पण अभ्यास केला, पण त्याच्यात आम्हाला थोडीसा रिस्क फॅक्टर जास्त वाटतो. मग आम्ही शेळी पालनामध्ये आम्ही त्याच्यामध्ये थोडासा त्यामध्ये पण अभ्यास केला की आपण शेळी पालनामध्ये आपल्याला आउटपुट चांगल्या प्रकारे भेटतं. म्हणून आम्ही त्यावेळेस आम्ही दोघांनी खूप फार्म व्हिजिट केले, माहिती घेतली, वेगवेगळ्या ब्रीडची माहिती घेतली आणि कोणती ब्रीडवर काम करायला पाहिजे हा निर्णय आम्ही 2021मध्ये घेतला आणि तेव्हापासून आम्ही फक्त आफ्रिकन बोर शेळ्यांमध्येच आम्ही काम करतो. आणि याच्यामध्ये हे जे काही पहिलं जे ब्रीड आलं, हे जे भारतामध्ये आलं, तर हे कधी आलं आणि कुणी आणलं आणि कसं आणलं, नेमकं काय त्याचं काय माहिती नाही? ही जी ब्रीड आहे ना, आफ्रिकन बोर शेळी म्हणतात तिला. आता ही ब्रीड 1992 साली डॉक्टर निमकर म्हणून आहे फलटणचे, त्यांनी साऊथ आफ्रिकेमधून त्यावेळेस एम्ब्रिओ आणले होते आणि त्या ब्रीडची एक डेव्हलपमेंट त्यांनी 92 साली केली होती. आपल्या भारतामध्ये 1992 साली निमकरांनी फलटणमध्ये या ब्रीडची डेव्हलपमेंट केली होती. मग त्यांनी आपल्या लोकल ब्रीडच्या शेळ्यांमध्ये ते एम्ब्रिओ ट्रान्सफर करून किंवा मग ती पैदास वाढून त्यांनी एक ब्रीड डेव्हलप केली. ती बोरच झाली, पण त्यांनी त्यांच्या ब्रीडला नाव निमकर नाव असं दिलं. मग आता निमकर नाव त्यांनी 1992 ते 2006-07 पर्यंत ही त्यांची ब्रीड कंटिन्युअसली मार्केटमध्ये पसरत होती. आता नंतर पुढे जाऊन जरा त्यांनाही अडचणी आल्या की इनब्रीडिंगचा विषय आला, कारण आपण तोच नर परत त्यांच्या पिल्लांना असं रिपीट वापरू शकत नाही, इनब्रीडिंगचे इश्यू आले. पण लकीली 2006-07 मध्ये साऊथ आफ्रिकेमधून आपल्या भारतामध्ये काही बोकड, शेळ्या ह्या इम्पोर्ट करण्यात आल्या 2006-07च्या कालावधीमध्ये. मग त्या इम्पोर्ट केलेल्या बोकडापासून ज्या अगोदर त्यांनी डेव्हलपमेंट केलेल्या निमकर शेळ्यांना, म्हणजे बोरच होत्या त्या शेळ्यांना क्रॉस करून जी एक पैदास तयार झाली, ती एक जनरेशन म्हणून झाली. म्हणजे त्याच्यात पर्सेंटेज वाढून गेली, कारण आपण साऊथ आफ्रिकेमधून बोकड जो इम्पोर्ट केलेला असतो 100%चा असतो. आता आमच्याकडे पण काही इम्पोर्टेडचे पिल्लं म्हणजे ते 100%चे ॲनिमल आहेत, पण त्यांची वजन वाढ आपल्या ज्या जनरेशनच्या शेळ्या आहेत किंवा ज्या आपल्या इंडियामध्ये ज्या डेव्हलप झालेल्या शेळ्या आहेत त्यांच्यापेक्षा जास्त आहे, कारण त्यांची प्युरिटी 100% आहे. बरोबर. ती प्युरिटी आपल्याला आपल्या इथल्या लोकल जातीच्या शेळ्यांना क्रॉस करून त्याच्यामध्ये पर्सेंटेज वाढू शकतो. म्हणजे ज्या निमकरांनी ज्या शेळ्या डेव्हलप केल्या होत्या, त्या निमकर लाईनची ब्रीड डेव्हलप केली होती, त्यांना क्रॉस करून जी पैदास तयार केली ती जनरेशन झाली. मग त्याच्यात तसं फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन असं जनरेशन पुढे हळूहळू वाढते. आता जसं जसं जनरेशन वाढतं तसं त्यांची प्युरिटी वाढत चालली. दुसरी गोष्ट अशी की साधारणपणे आता याला तुम्ही मागे सांगितलं की 29 लाख रुपयांची गुंतवणूक याच्यामध्ये केलेली आहे. मग ही सगळी गुंतवणूक करत असताना हे जे काही भांडवल आहे, हे जे काही इन्फ्रास्ट्रक्चर जे उभं करण्याची जी काही गोष्ट आहे, तर साधारणपणे हे नेमकं तुम्ही कसं उभं केलं आणि याच्यासाठी काही शासनाचं अनुदान म्हणा किंवा शासनाची काही मदत म्हणा किंवा महामंडळाची काही मदत म्हणा, असं काही याच्यातनं तुम्हाला काही लाभ झाला का या सगळ्या याच्यातनं करणार? आम्ही 2021मध्ये जेव्हा फार्मचं स्ट्रक्चर वगैरे सगळं फायनल केलं, तर आमचं असं की आम्ही आधी फार्म बनवलं, सगळं रेडी केलं आणि त्यानंतर आम्हाला एक केंद्र सरकारची जी स्कीम आहे NLM नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन, या स्कीमबद्दल आम्हाला माहिती भेटली. ॲक्च्युली त्या स्कीमचं वैशिष्ट्य असं की त्यांना संपूर्ण नवीन स्ट्रक्चर उभं करायला हवं लागतं, म्हणजे ज्यांना नवीन शून्यापासून सुरुवात करायची त्यांना त्या स्कीमचा फायदा भेटू शकतो. पण आमची अडचण अशी झाली होती की आम्ही स्ट्रक्चर वगैरे सगळं रेडी केलं होतं, म्हणून आम्हाला त्या स्कीमचा फायदा घेता आला नाही. कारण आमचं स्ट्रक्चर रेडी असल्यामुळं आम्ही जरी सुरुवात केली नव्हती, पण स्ट्रक्चर रेडी असल्यामुळे आम्हाला त्या स्कीमचा फायदा घेता आला नाही.
आता त्याच्यामध्ये आम्ही बाकीचं काही भांडवल हे लावून आम्ही स्वतः काही पर्सनल लोन वगैरे करून आम्ही त्याच्यामध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट केली. म्हणजे गव्हर्नमेंटचा अजूनपर्यंत आम्ही कुठला याच्यामध्ये फायदा घेतलेला नाही. दुसरी गोष्ट अजून अशी की ज्यावेळेस हा सगळा फार्म उभा राहिला तर साधारणपणे मग पहिलं जे काही ब्रीड आणायचं होतं तुम्हाला, जे आणायचं होतं आफ्रिकन ब्रीड जे आणायचं होतं, तर मग हे कुठून आणलं आणि किती आणलं होतं, काय किती प्रमाण होतं त्याचं, काय किती जण प्राणी आणले होते? तर आम्ही सुरुवातीला काय केलं होतं, या बोरच्या ज्या शेळ्या आहेत ते साधारण एक 25 आम्ही आणल्या होत्या. म्हणजे ज्या इंडियामध्ये सुरुवातीला इम्पोर्ट केलेलं किंवा तुम्हाला जसं बोललो ना नेमकं डेव्हलप केलेलं ब्रीड काही ठिकाणी उपलब्ध होतं, आम्ही तिथून आणलं. काही तामिळनाडूमधून आणलं किंवा काही बाहेरून पण आणलं. काही ठिकाणी आपल्या इंडियामध्येच बाहेरच्या इम्पोर्ट केलेले ॲनिमलची पिल्लं जी पुढं पैदास होती ती पण 100% होती. पण त्यांच्याकडून आम्ही साधारण 25चा मदर स्टॉक आम्ही 2021 मध्ये आणला. एक ब्रीडर पण आणला आणि त्यापासून आम्ही जी पैदास हळूहळू वाढवत गेलो. काही आम्ही त्याच्यामध्ये जे फिमेल मदर स्टॉक आमच्या मदर स्टॉकसाठी वाढवत गेलो आणि काही विक्री करत गेलो. असं आमचं 21 पासूनचं आम्ही त्याच्यामध्ये काही सेल पण करतोय, कारण विक्री केल्या तरच त्याच्यापासून आपल्याला फायदा होणार आहे. कारण त्याच्यामध्ये फक्त स्टॉक करून चालणार. जसे पिल्लं होतात काही आपल्याला, आमच्या फार्मची कॅपॅसिटी साधारण 100ची आहे. 100 गोट आमच्या फार्ममध्ये राहू शकतात. तर आता साधारण आमच्याकडे एक 80 ॲनिमल आहेत. पण आता ती कॉस्ट जास्त असल्यामुळे आम्ही जरा त्याच्यामध्ये हळूहळू वाढवतोय, मदर स्टॉकमध्ये हळूहळू वाढवतोय. बाकी सेल तर बऱ्यापैकी चालू आहे त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट अजून अशी की मी इथं बघितलं आल्यानंतर की वर सगळ्या गोट्स आहेत आणि खाली मात्र तुम्ही कोंबड्या त्या ठिकाणी पाळलेल्या आहेत. तर मग ह्या कोंबड्यांपासूनचं जे उत्पन्न आहे ते किती प्रमाणात मिळतं साधारणपणे? नाही, आता कोंबड्यांचं कसं आहे, आम्ही एक वर्षातून साधारण 3 लॉट करतो. आम्ही जास्त नाही, आम्ही साधारण 250 ते 300 कोंबड्या खाली ठेवतो, पिल्लं आणतो आणि ती मोठी करून आम्ही विक्री करतो. म्हणजे ती साधारण आम्ही 3 महिने सांभाळतो. 3 महिन्यामध्ये साधारण 1.5-2 किलोपर्यंत जातात. म्हणजे साधारण आम्ही एका वर्षामध्ये 3 लॉट आम्ही कोंबड्यांचे घेतो. म्हणजे त्याच्यामध्ये आम्हाला साधारण कसं कोंबड्यामध्ये 50% मार्जिन भेटतं. म्हणजे साधारण आम्हाला त्याच्यापासून वर्षभरात साधारण 1-1.5 लाखापर्यंत आम्हाला त्याच्यापासून उत्पन्न भेटतं. त्याच्यामध्ये ऍडिशनल आपला तो काय फायदा असतो की आपली जी लेबरची कॉस्ट आहे ती त्याच्यातून रिकवर होते. बरोबर. दुसरी गोष्ट हे जे काही खाली कोंबड्या ज्या पाळलेल्या त्या कोणत्या जातीच्या आहेत आणि कशा आहेत? आता ह्या प्युअर गावरान म्हणतो आपण त्याला, गावरान क्रॉस आहे. तशा त्या अशा प्युअर गावरान तर कुठं राहिलेला नाही, पण आता गावरान क्रॉस म्हणतो आपण त्याला. कारण याच्यामध्ये आपण बॉयलर कोंबड्या खाली नाही ठेवू शकत, कारण बॉयलर कोंबड्यांची अडचण अशी की त्यांना ते एवढं टेम्परेचर आहे, एवढं युरिन इन्फेक्शन वगैरे या गोष्टी त्या सहन होणारच नाही. बरोबर. आपण ही एक ब्रीड आहे ती गावरान क्रॉस म्हणून येते, आपल्याकडे इथं पिल्ले भेटतात. तर त्या आपण त्यांची विक्री करतो. दुसरी गोष्ट अजून अशी की आता इथं बघितलं मी हे जे काही एलिव्हेशन केलेलं आहे याचं सगळं, तर साधारणपणे हे जे काही गोट्स आहेत, हे गोट्सचे जी काही विष्ठा आहे, त्याच्यानंतर त्यांचं युरिन आहे, तर ते जे ज्यावेळेस खाली जातं सगळं ते आणि कुठंतरी एका ठिकाणी कलेक्ट होतं ते सगळं, मग याचं नेमकं काय करतात आणि ते कसं म्हणजे खत म्हणून दिलं जातं का काय होतं, त्याचा किती रेट मिळतो, कसं काय असतं त्याचं नेमकं व्यवस्थापन कसं आहे? आता ही जे वरती शेळ्या असतात त्यांचं ज्या युरिन किंवा त्यांच्या लेंड्या ज्या खाली पडतात तर त्या खाली स्टोर होतात. म्हणजे खाली जो आपण 6 फूट उंच जो आपण प्लॅटफॉर्म बनवला आहे तर खाली आपण साधारण त्याचा एक लेअर तयार होतो. आता त्या लेअरवर आम्ही कोंबड्या ऑलरेडी सोडल्या आहेत, तर कोंबड्यांची पण विष्ठा त्याच्यामध्ये ऍड होते. म्हणजे कोंबड्यांचं खत प्लस शेळ्यांचं खत, शेळ्यांचं युरिन या सगळ्या गोष्टी एकत्र होतात. काही थोडंसं फीड चारा टाकताना आपला सुका चारा खाली पडतो, मग त्या कोंबड्या त्या मिक्स करतात, ते खातात. या सगळ्या एकत्र होऊन एक चांगल्या प्रकारचं शेतीसाठी एकदम उपयुक्त असं खत तयार होतं ते आपल्याकडे. ते आपण साधारण एक 5,000 रुपये टेलर आपण शेतामध्ये आपल्यासाठी जेवढं लागतं तेवढं आपण शेताला वापरतो आणि बाकीचं उर्वरित जे खत आहे ते आपण विक्री करतो. साधारण एक 5,000-5,500 रुपये प्रति टेलर याप्रमाणे आपण विक्री करतो. साधारण इयरली आमचं साधारण 18 ते 19 टेलर खत आम्हाला त्याच्यामध्ये मिळतं. बरोबर. दुसरी गोष्ट अजून अशी याच्यातली की आता आपण जर बघितलं महाराष्ट्रातल्या शेळ्या आपण बघितल्या आणि त्यांचा आहार, आणि दुसरी गोष्ट हे जे काही आफ्रिकन जे आपण हे ब्रीड आता जे आहे तर याचा आहार नेमका महाराष्ट्रीयन शेळीचा आहार आणि यांच्या आहारात काही फरक आहे का, आणि नेमका यांचा आहार कसा असतो? शेळी आपली जशी स्थानिक शेळी आहे ना तशीच ही एक शेळी आहे. म्हणजे त्यांचं फक्त ब्रीड वेगळं आहे. म्हणजे आता जशा आपल्याकडं जशा तुम्ही बोललात 20-25 प्रकारच्या ज्या आपल्याकडे शेळ्यांच्या जाती आहेत, तर प्रत्येक शेळी जातीची वैशिष्ट्य वेगळी असतात, त्यांचं नाव वेगळं असतं, त्यांचं प्रत्येकाची ग्रोथ वेगळी असते. तशी या ब्रीडची जी फक्त एक जात वेगळी आहे, तिला आफ्रिकन बोर याच्यासाठी म्हणलं जातं का तिची साऊथ आफ्रिकेमधली हे जे मूळ ब्रीड आहे हे ब्रीड मूळ साऊथ आफ्रिकेमधलं आहे. आता त्यांच्या चाऱ्याचा आणि आपल्या लोकल स्थानिक शेळ्यांच्या चाऱ्यामध्ये बिलकुलही फरक नाही.
म्हणजे आपण जो चाऱ्याचं आता सध्या नियोजन त्यांचं चालू आहे की सकाळी आम्ही सोयाबीनचा भुसा, तूरचा भुसा, ज्वारीचा कडबा हे सुका चारा म्हणून आम्ही त्यांना सकाळी देत असतो. जो आपण आपल्या गायांनाही चारतो, गायांनाही पण देतो, म्हणजे जो आपण गायांसाठी पण जो वापरला जातो तोच चारा यांना सकाळी सुका चाऱ्यामध्ये असतो. दुपारी हिरवा चारा असतो. हिरव्या चाऱ्यामध्ये आपण मका वापरतो, तुती वापरतो, नेपियर वापरतो, मेथी घास वापरतो. या सगळ्यांची एकत्र आपण कुटी करतो आणि तो दुपारी त्यांना हिरवा चारा म्हणून आपण देतो. हा चारा सर्व आपण लोकल जातीच्या शेळ्यांना पण देतो आणि गायांना पण देतो. आणि तिसऱ्या संध्याकाळी आपण संध्याकाळी जो त्यांना चारा देतो तो मुर्गा सायलेज म्हणतो आपण त्याला. तो सायलेज आपण गायांसाठी स्पेशली बनवलं जातं. तेच सायलेज आपण हे शेळ्यांनाही देतो. म्हणजे चाऱ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये आपल्या स्थानिक शेळ्या आणि आफ्रिकन बोर जातीच्या शेळ्यांमध्ये कुठल्याही प्रकारच्या चाऱ्याचा बदल नाही. त्यांना जो चारा लागतो तोच चारा यांना लागतो. वैशिष्ट्य असं की या जातीचं आहे ना जठर मोठा आहे. जठर मोठा असल्या कारणानं हे चारा जितक्या प्रमाणात जास्त खातात आणि त्याचं मांसमध्ये रूपांतर जास्त प्रमाणात करतात. म्हणून त्यांची वजन वाढ जी आपल्याला जास्त भेटते ना त्याचं कारण ते आहे. बरोबर. दुसरी गोष्ट अजून अशी की आता आपण आहाराबद्दल या ठिकाणी बोलत असताना त्यांचं आरोग्य नेमकं कसं आहे, आरोग्याचं कसं असतं नेमकं, जसं आपण वैद्यकीय बाबतीत आपण जसं म्हणतो आपण, तर यांचं आरोग्य नेमकं कसं आहे, काय केलं जातं नेमकं? आता याच्यामध्ये शेळ्यांचं आरोग्य हे 2 गोष्टींवर डिपेंड आहे. म्हणजे पहिलं शेळीचं ब्रीड कोणतं आहे आणि दुसरं शेळीला आपण सांभाळतो कसं. बरोबर. म्हणजे नुसतं शेळीचं ब्रीड चांगलं असून चालणार नाही, तिला सांभाळलं पण चांगलं पाहिजे. आणि फक्त सांभाळणी चांगली चालणार नाही तर ब्रीड पण चांगलं असलं पाहिजे. आता या दोन्ही गोष्टींचं आपण याच्यामध्ये साम्य असं करतो की आपण वॅक्सिनेशन हा एक पार्ट आहे त्याच्यामध्ये. शेळीपालनामध्ये वॅक्सिनेशन हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. तर आपण सगळ्या पिल्लांचं शेळ्यांचं दरवर्षी जे शेड्यूल असतं त्याप्रमाणे आपण जास्त नाही 3-4 वॅक्सिन महत्त्वाचे आहेत ते वॅक्सिनेशन आपण कंपल्सरी करतो. पण वॅक्सिनेशनपेक्षा या ब्रीडची जी वैशिष्ट्य आहे की तिची इम्युनिटी पॉवर खूप स्ट्रॉंग आहे. म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे आणि जरी आजारी पडली तरी ती रिकव्हरीचं प्रमाण 99% आहे. कारण या ब्रीडला 0 ते 50 डिग्री सेल्सिअस तापमानापर्यंत काही फरक पडतो. म्हणजे तुमची किती थंडी असू द्या किंवा किती उन्हाळा असू द्या, या ब्रीडला तिच्या वातावरणाचा तिच्या तब्येतीवर किंवा तिच्या आरोग्यावर कुठला परिणाम होणार, हवामानाचा कुठलाही इश्यू त्याच्यामध्ये नाही. बरोबर. दुसरी गोष्ट अजून अशी याच्यातली की हे जे काही हा जो काही व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करताय, गोट फार्मिंगचा हा जो काही करताय, याचं साधारण एक अर्थकारण नेमकं कसं याचं ते एक जरा आपल्या नवीन शेतकऱ्यांना, नवीन उद्योजक तरुणांना यांना सांगितलं तर बरं राहील. तर आम्ही जे काम करतोय आम्ही कटिंगसाठी विक्री करत नाही, आम्ही ब्रीडिंगसाठी विकतो. म्हणजे आमच्याकडे जे काय बोरच्या पाठी किंवा बोकड तयार होतात ते आम्ही कटिंगसाठी न विकता ब्रीडिंगसाठी देतो. कारण पैदास वाढवण्यासाठी या ब्रीडचा उपयोग होतो. आता आपल्याकडच्या ज्या देशी शेळ्या आहेत किंवा स्थानिक शेळ्या आहेत या शेळ्यांना आपल्या आफ्रिकन बोर जातीचा कुठल्याही ब्रीडचं जर बोकड क्रॉस करून जर ती पिल्लं जन्माला आली तर तिला 50% बोर म्हणतो. आता त्या 50% जन्मलेल्या बोरच्या पिल्लांचं वैशिष्ट्य असं असतं की त्यांची वजन वाढ तुम्हाला ज्या गावरान शेळ्यांच्या पिल्लांची वजन वाढ आहे त्यांच्यापेक्षा जास्त वजन वाढ तुम्हाला भेटणार आहे. क्रिकेटसाठी गावरान शेळ्या स्थानिक शेळ्या पाळल्या पण त्याला जर तुम्ही बोकड आफ्रिकन बोर जातीचा वापरला तर त्यांच्यापासूनची होणारी पैदास तर त्यांचं तुम्हाला कटिंग मार्केटसाठीच विकता येईल. जे आज कटिंग मार्केट 400 रुपये 350 रुपये रेट चालू आहे त्या कटिंग मार्केटसाठी तुम्हाला विक्री करता येईल. पण जे तुम्हाला विक्री करण्यासाठी 6 महिन्याचा वेळ किंवा अवधी जातो तो तुम्हाला 4 महिन्यामध्येच ते तुमचं पिल्लू विक्रीसाठी येईल. तर आम्ही जे विकतोय तर आम्ही जनरेशनच्या पाठी किंवा जे 100% जे बोकडं आहेत किंवा फिमेल आहेत ह्या दोघांची आम्ही विक्री करतो. आम्ही साधारण 1500 रुपये किलो फिमेल आणि 1000 रुपये किलो बोकड या रेटने आम्ही विक्री करतो. म्हणजे साधारण 3 ते 4 महिन्यामध्ये 20 ते 25 किलोपर्यंत पिल्लांची वजन वाढ आपल्याला मिळते. तर त्याच्यामध्ये साधारण एक पाट साधारण एक 35,000-40 हजारापर्यंत पाट विकली जाते आणि बोकड साधारण एक 30 ते 35 हजारापर्यंत विकला जातो. आता याचं कारण असं की सध्या ब्रीडिंगला डिमांड आहे. एवढं महाग का विकलं जातं कारण ब्रीडिंगसाठी काय ब्रीडिंगचा रेट जास्त आहे, कटिंगचा रेट कमी आहे. म्हणून आम्ही साधारण ब्रीडिंगमध्येच साधारण 35 ते 40 हजार रुपये पाट आणि एक 30 ते 35 हजार रुपये बोकड या रेटनं आम्ही विक्री करतो. मग साधारणपणे एकूण जर आपण वर्षभराचा तुमचा एकूण खर्च आपण बघितला आणि उत्पन्न जर एकूण साधारणपणे बघितलं तर साधारण किती नफा राहतोय या सगळ्या ह्याच्यातनं, म्हणजे टक्केवारी सांगितलं तरी चालू शकेल आपल्याला?
म्हणजे नाही सांगतो मी. आम्ही जेव्हा 2021 मध्ये आम्ही स्टार्ट केलं गोठमध्ये, तेव्हा आम्ही 25 मदर स्टॉक आणले होते. तर त्यावेळेस आम्ही जे पिल्लं तयार झाली आमच्याकडं, तर त्याच्यातले आम्ही साधारण जेवढे बोकड होते ते विक्री केले. पाट ज्या तयार झाल्या ते आपल्या मदर स्टॉक ॲड करत, कारण आमचा मदर स्टॉकची कॅपॅसिटी जास्त असल्यामुळे आणि क्वांटिटी कमी असल्यामुळे आम्हाला पहिलं टार्गेट होतं की आपला मदर स्टॉक वाढवणं. मग आम्ही पहिल्या वर्षी आम्हाला जरा थोडंसं इन्कम त्याचा जेवढा आम्ही खर्च केला तो खर्च आमचा त्याच्यामध्ये निघाला. म्हणजे साधारण एक 6-7 लाखापर्यंत आम्हाला पहिल्या वर्षी आम्हाला त्याच्यामध्ये उत्पन्न मिळालं. त्याच्यामध्ये आमचा खर्च तेवढा झाला त्याच्यामध्ये. तर दुसऱ्या वर्षापासून जेव्हा आमचं ज्या काही आम्ही मदर स्टॉकसाठी पाठी ठेवल्या होत्या त्या ब्रीडिंगसाठी रेडी झाल्या, मग पुढच्या वर्षी क्वांटिटी वाढली आमची. मग आमचा पुढच्या वर्षी आमचा साधारण एक 14 ते 15 लाख रुपये इयरली आम्हाला उत्पन्न भेटलं. त्याच्या तिसऱ्या वर्षामध्ये आमची जसं जसं क्वांटिटी वाढते, साधारण एक 25 लाख, साधारण आता 35 ते 40 लाखापर्यंत आमचं इयरली उत्पन्न येतं. त्याच्यामध्ये आमचा साधारण इयरली 8 ते 9 लाख रुपये खर्च होतो. त्याच्यामध्ये चाऱ्याचा खर्च म्हणजे आम्ही जे शेतात चारा बनवतोय यासाठी लागणारा खर्च, जो आमच्याकडे लेबर आहे त्याची पगार आहे, त्याच्यानंतर मेडिसिन आहे, त्यांचा खुराक आहे, तर बाकीचा फार्मचा मेंटेनन्स आहे, या सगळ्यांच्या गोष्टी एकत्र मिळून साधारण एक 8-9 लाखापर्यंत आमचा खर्च होतो. आणि साधारण आमचा एक 30-35-40 लाखापर्यंत आमचा त्याच्यामध्ये टर्नओव्हर होतो. आता साधारण एक 4-5 वर्ष झाले तुम्ही हे सगळ्या ठिकाणी चालवत आहेत. मग याच्यात काही नेमक्या काही अडचणी आल्यात का आत्तापर्यंत, का किंवा अडचणी आल्या तर त्याच्यावर नेमकी कशी मात केली? आणि दुसरी गोष्ट अजून अशी त्याच्यातली की याचा अडचणींवर मात करता इथपर्यंत बरोबर आहे, पण नुकसान काही झालं का याच्यात? नाही, आता आम्ही जेव्हा सुरुवात केली तर आम्हाला हे एक्सपिरियन्स झिरोच्या बरोबर होता, कारण घरी शेळ्या होत्या पण एवढं डीपली नॉलेज आपल्याला त्याच्यामध्ये नव्हतं. आता अनुभव हा जेव्हा आपण स्वतः काम करतो ना, त्याच्यामधूनच माणसाला अनुभव येत असतो. कारण कुठलाही मनुष्य किंवा माणूस ऑलरेडी आधी शिकलेला किंवा त्याला सगळं माहिती असतं असं नसतं. अनुभवातूनच माणूस शिकतो. या हिशोबाने आम्ही जेव्हा काम चालू केलं म्हणजे आम्हाला पण सुरुवातीला अडचणी आल्या, पण त्या अडचणी का आल्या? आम्हाला जास्त अडचणी त्यावेळेस पिल्लं ज्यावेळेस लहान असतात, म्हणजे साधारण एक जन्मल्यापासून शेळीची डिलिव्हरी होते तेव्हापासून एक 15 दिवसापर्यंत जे पिल्लू मोठं होतं, तर त्या कालावधीमध्ये पिल्लाची जी काळजी घ्यायला पाहिजे होती ती आमच्याकडून घेतली गेली नसावी कदाचित. या काही अशा आम्ही शोधलं ते की आमच्याकडून कुठली गोष्ट चुकते. तर आम्ही पिल्लांमध्ये आमचा मॉर्टिलिटी रेशो सुरुवातीला होता पण जास्त प्रमाण नव्हतं, कारण या ब्रीडची इम्युनिटी पॉवर चांगली असल्यामुळं. पण तोही का व्हावा ही कारणं आम्ही त्याच्यामध्ये शोधली आणि नंतर आम्ही त्याच्यावर पण मात केली की आपण पिल्लं ज्यावेळेस जन्माला येतं तेव्हा त्याची काळजी व्यवस्थित जर घेतली, त्याला व्यवस्थित दूध पाजलं, त्याला जास्त बाकीचं काही थंडीपासून संरक्षण केलं, बाकीच्या गोष्टी सुरुवातीला, कारण ज्यावेळेस पिल्लू जन्मतं तेव्हा ते एक 15-20 दिवस त्याची खूप काळजी घ्यावीच लागते. ती ब्रीड त्यावेळेस कुठली असू द्या, तुमची आफ्रिकन बोर असू द्या किंवा तुमची स्थानिक असू द्या, पिल्लू जन्माला येतं म्हटल्यावर त्याची एक 15 दिवस काळजी चांगल्या प्रकारे घेणं गरजेचं असतं. या दोन्ही गोष्टींसाठी आपण त्याच्यामध्ये आपण स्टडी केला की कुठल्या गोष्टीमुळे आपल्याला नुकसान होतंय. मग त्या गोष्टीवर आपण सोल्युशन शोधले. मग हळूहळू आपण त्याचा मॉर्टिलिटी रेशो जो आपला जास्त प्रमाणात होता तो कमी करतो. दुसरी गोष्ट अजून अशी की जसं आपण आता कोंबड्यांच्या बाबतीत म्हणतो की बॉयलर कोंबडी, आर कोंबडी आणि गावठी कोंबडी अशी जी काही तुलना या ठिकाणी केली जाते, आणि मग गावठी कोंबडीला जास्त मार्क्स दिले जातात, बॉयलरला मात्र कमी दिले जातात, आरला त्यापेक्षा थोडे जादा दिले जातात. आणि बॉयलरच्या अनेक गोष्टींच्या आपण चर्चा, तर्क वितर्क आपण ऐकलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. मग आपली गावरान शेळी आणि आता ही आफ्रिकन शेळी अशी काही तुलना होते का त्याची? नाही, आता याच्यात तुलना होणारच नाही. कारण काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं आपण ही शेळ्यांना बनवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी जे इनपुट देतोय ते आपण एकदम नॅचरली जो आपल्या स्थानिक शेळ्यांना चारा आहे तोच देतो. त्यांना एक्स्ट्रा कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन किंवा काही एक्स्ट्रा ग्रोथ होण्यासाठी खुराक या गोष्टी दिल्या जात नाही. म्हणजे त्यांचाही एंड पर्पज हे मटन आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये हे सर्रास मटन मार्केटसाठी वापरली जाणारी ब्रीड आहे. म्हणजे तिथं काय असं ब्रीडिंग वगैरे हा काय पार्ट आहे पण कमी प्रमाणामध्ये. आता जे आपल्याकडचे इथं 100% ॲनिमल आहेत ना ते तिथं कटिंगसाठीच वापरले जातात, कारण का ती मटन मार्केटसाठी डेव्हलप केलेली ब्रीड आहे. म्हणजे त्याच्यात तुम्हाला असं बिलकुल जाणवणार नाही की स्थानिक शेळ्यांचं मटण वेगळं लागलं आणि ह्या बोरच्या शेळ्यांचं मटण वेगळं लागलं.
त्यात बिलकुलही तफावत जाणवणार नाही. कारण का आपण तुम्ही जसा मुद्दा मांडला की कोंबड्यांचं वजन वाढीसाठी त्यांना एक्स्ट्रा फीडिंग वगैरे त्या सगळ्या गोष्टी किंवा ते काय मिनरल वगैरे त्या काय गोष्टी त्या ऍड करत असलं आपल्याला माहित नाही, पण त्या वापरल्या जातात. तसं शेळ्यांमध्ये ह्या ब्रीडमध्ये तसं कुठल्याही प्रकारचं इंजेक्शन दिले जात नाही वाढीसाठी किंवा कुठलं वेगळं ऍडिशनल ग्रोथ होण्यासाठी काही खुराक पण केला जात नाही. मी तुम्हाला चाऱ्याचं शेड्यूल जे सांगितलंय आमचं, सकाळी सोयाबीनचं भूस, तूर भूस, हिरवी मका, नेपियर, तुती आणि सायलेज हा चारा आपण आपल्या स्थानिक शेळ्यांनाही देतो, आपल्या जे आपण गाया सांभाळतो त्यांनाही देतो आणि यांनाही देतो. दुसरी गोष्ट अजून अशी याच्यातली की ज्यावेळेस आपण गायांमध्ये सुद्धा आपण हा जो काय प्रकार म्हणतो की जशी जर्सी गाय आणि गावठी गाय किंवा अजून काय आता अजून राजस्थानची गिर गाय आली, अशा जे काही गाय आल्यात आणि मग त्याच्यानंतर जे काही जर्सी गाय हे सुद्धा बाहेरचंच आहे प्रोडक्शन आहे, ते काही भारतीय प्रोडक्शन नाही आहे. परंतु मात्र आपण गावठी गायला जास्त प्रिपेअर या ठिकाणी करतो. आणि आता या ठिकाणी आता आफ्रिकन जी काय जात आपली शेळ्यांची जात आलेली आहे. आणि मग दुसरी गोष्ट अशी की आपल्या शेळ्यांचं दूध सुद्धा जे आहे तर ते एकदम नाही त्याला काय म्हणतो आपण थोडंसं आयुर्वेदामध्ये त्याला वेगळं महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. बरोबर. मग ह्या आफ्रिकन शेळ्यांचं जे काही दूध आहे हे जे काही दूध याचं काही कलेक्शन तुम्ही करता का काय आणि त्याचं काय विक्री होते का काय आणि त्याच्यापासून काय उत्पन्न आहे का काय? आता ह्या दुधाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो मी तुम्हाला. आमच्याकडे ज्या 100% ज्या शेळ्या आहेत आफ्रिकन बोर्ड जातीच्या, त्यांची दुधाची जी फॅट आहे ना ती 8.5 ते 9 इतकी फॅट लागते. बरोबर. 8.5 ते 9 जे आपल्या गावठी शेळ्यांमध्ये पण नाही आणि म्हशीची पण लागत नाही. पण मी स्वतः माझ्या फार्मवर मी स्वतः अनुभव घेतला की मला 9.2 ची ज्या 100% प्युरिटीच्या ज्या शेळ्या आहेत त्यांची फॅट जी आहे ती 9.2 लागली. कारण त्यांच्या दुधामध्ये तेवढं पौष्टिक आहे ना, मग ती पिल्लांची वाढ होते, जी ग्रोथ होते, त्याला कारण तेच आहे. दुधाचा रेशो कमी आहे या ब्रीडला. म्हणजे जे आपल्या आपण जी संगमनेरी म्हणा किंवा उस्मानाबादी म्हणा शेळी, त्यांचं दुधाचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे 2 लिटरपर्यंत पण देणाऱ्या काही शेळ्या आहेत, पण यांचं दूध फारही कमी नाही आहे आणि फारही जास्त नाही. म्हणजे 1-3 लिटरपर्यंत दूध देणारी ब्रीड आहे. पण त्यांच्या दुधामध्ये जे फॅटचं प्रमाण आहे ते चांगल्या प्रकारे, म्हणजे त्याची पण डिमांड खूप आहे. पण सध्या आपण ब्रीडिंग सेक्शन चालवतो. आपलं टार्गेट पिल्लं बनवणं आहे. म्हणून आम्ही ते पिल्लांवर फोकस, दुधावर फोकस न करता आम्ही पिल्लांवर फोकस करतो. जे काय दूध त्या शेळीचं येतं ते फक्त आपण पिल्लांसाठी वापरतो. दुसरी गोष्ट अजून अशी याच्यातली की आता हे सगळं तुम्ही गोट फार्मिंग करताय, ब्रीडिंगचं सेल होतोय, म्हणजे तुम्ही जे काय पिल्लं आणि जे काही बोकड आहे, मादी आहेत, ह्यांची जी काही विक्री या ठिकाणी होते, तर साधारणपणे आत्तापर्यंत हे जे काय जे प्राणी आहेत, हे जे काय आपले जे आहेत, तर हे कुठं कुठं विकले गेलेत आणि कुठून कुठून मागणी साधारणपणे तुम्हाला याच्यासाठी असते आणि कुठून कुठून लोक हे गोट फार्म पाहण्यासाठी आत्तापर्यंत आले? आम्ही त्यासाठी आम्ही थोडंसं मार्केटिंग म्हणतो आपण त्याला, ते पण करावं लागतं. कारण व्यवसाय नुसता तयार करून चालत नाही, प्रोडक्ट बनवून चालत नाही, तो विकला गेला पाहिजे. यासाठी थोडा एक मार्केटिंगचा पार्ट म्हणून आम्ही थोडा ॲडव्हर्टाईज पण केलेला आहे. तर त्याचा फायदा असा झाला की आम्ही आज जम्मू काश्मीर, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, इकडं गुजरात, राजस्थान, बिहार या बऱ्याचशा स्टेटमध्ये आम्ही आमचे ॲनिमल पाठवले. म्हणजे आम्ही जवळजवळ 70% आमचं सेल आउट ऑफ महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये 30% आम्ही महाराष्ट्रामध्ये पण आता लोक हळूहळू गोट फार्मिंग चालू करताय. पण महाराष्ट्राच्या बाहेर ही ब्रीड डेव्हलप नव्हती. म्हणजे बोर जी आहे ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं की 92 साली निमकरांनी जी ब्रीड आणली ती महाराष्ट्रात डेव्हलप झाली होती बऱ्याच प्रमाणामध्ये. पण बाहेरच्या राज्यांमध्ये तिची डिमांड चांगली होती पण डेव्हलप नव्हती. मग ती हळूहळू डिमांड वाढल्या कारणानं आज आम्ही जम्मू, पंजाब, तामिळनाडू, कर्नाटक, नंतर इकडे गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये आम्ही पाठवू शकतो. तिथं डिमांड आहे. म्हणजे त्या राज्यामधून आजही आम्हाला बाहेरच्या राज्यामधून व्हिजिटर्स आमच्याकडे येतात, पाहतात आणि त्याच्यामध्ये सुरू करण्याचं प्लॅन करतात. त्याच्यामध्ये आपला जो गोट फार्म आहे मी बघितला आता, तर पूर्ण बाजूनं सगळे शेती आहे, डोंगर आहेत आणि सगळा व्यापलेला भाग आहे या ठिकाणी. आणि आपल्या भागामध्ये बिबट्यांचं पण प्रमाण फार मोठं या ठिकाणी आहे. मग बिबट्यांचा कधी त्रास या ठिकाणी आहे का? आणि जर असेल तर त्याच्यापासून आपल्याला काही नुकसान आतापर्यंत कधी झालंय का काय? नाही, बिबट्यांचा त्रास नाही म्हणता येणार, कारण आजपर्यंत आम्हाला कधी त्रास दिला नाही. त्याचं कारण आम्ही 9 फूट उंचीचं कंपाऊंड केलंय पत्र्याचं. तो एक आम्ही महत्त्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये घेतलाय की आपल्याला बिबट्यांचा इथं वावर आहे हे आपल्याला माहित आहे. बिबटे आहे इथं आजूबाजूला फिरतात बिबटे, पण पत्र्याचं कंपाऊंड केल्यामुळे मग ते एवढ्यावरती उडी मारू शकणार नाही. आणि ते सेफ्टीसाठी आम्ही ते ऑप्शन आम्ही त्याच्यामध्ये केलेलं असल्यामुळे तो काही त्रास आम्हाला अजूनपर्यंत काही झालेला नाही. आणि आपण आता बघितलं की शेतीला जोडधंदा पाहिजे,
कारण शेती ही काही शाश्वत राहिलेली नाही नाही. निसर्गाचा लहरीपणा असेल, भाव कमी जास्त असेल, कधी भाव पडतात कधी वाढतात, हे जे काही सगळं आपण बघितलेलं आहे. त्यानंतर पेस्टिसाईडचा मोठा मारा असेल, सेंद्रिय शेती लोक काही वळाले असतील, हे सगळं जर आपण या ठिकाणी बघितलं आणि जोडधंदा आपण जर आता बघितला, समजा आपण याच्यामध्ये हा तुम्ही या ठिकाणी हा जोडधंदा करताय या ठिकाणी, तर ह्या संदर्भानं आणि ह्या अनुषंगानं तुम्ही जे काही तरुण शेतकरी आहेत, जे काही शेतकरी आहेत, यांना नेमकं ह्या अनुषंगानं काय सल्ला द्याल? हे आता मी म्हणजे जे काय नवी शेतीच्या रिलेटेड काही कोणी इच्छुक असेल व्यवसाय करण्यासाठी, तर हा शेळीपालन व्यवसाय मी तर म्हणेल खूप चांगला व्यवसाय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला रिस्क फॅक्टर हा कमी आहे. याच्यामध्ये आपण मी तसं तुम्हाला सुरुवातीला बोललो की कोंबडी आपण ज्यावेळेस पोल्ट्री फार्मिंग करतो, त्याच्यात जो प्रॉडक्ट बनवतो तो आपल्याला एक 35-40 किंवा 45 दिवसानंतर तो विक्री करणं हे कंपल्सरी आहे. म्हणजे तो ठेवता येत नाही आपल्याला. तसं या बकरी फार्ममध्ये आपल्याला तो जो प्रॉडक्ट आपला तयार होतो तो आपल्याला विक्री झाला नाही तरी पण तो आपल्याकडे एक मदर स्टॉक वाढून त्याच्यापासून प्रोडक्शन तो देऊ शकतो. हा त्याच्यामध्ये फायदा आहे. म्हणजे नवीन कोणाला व्यवसाय जर करायचा असेल तर शेळीपालन हा व्यवसाय खूप चांगला व्यवसाय आहे. फक्त त्याच्यावर तुम्ही ब्रीड कोणती निवडताय याच्यावर पण डिपेंड आहे. कारण आपल्याला आता कसं आहे, ज्या स्थानिक जातीच्या ज्या शेळ्या आहेत त्यांना 100% स्टॉल फिडिंगला पण तुम्ही ठेवू शकत नाही. तिला ग्रेझिंगला घेऊन जावं लागेल, दिवसभर 2-4 तास तरी तिला बाहेर नेणं गरजेचं आहे. आणि आता कुठे जागा पण तेवढ्या अवेलेबल राहिल्या नाही आहे, तो वेळ पण कोणाकडे राहिला नाही. त्यामुळे स्टॉल फिडिंग ही एक ऑप्शन, या स्टॉल फिडिंगमध्ये एक सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणून ही जातीला सध्या पाहिलं जातं. आणि दुसरी महत्त्वाची वजन वाढ ह्या ब्रीडची सगळ्यात खूप चांगली असल्यामुळं ह्या ब्रीडला सध्या याच्यामध्ये डिमांड चांगली असल्यामुळं या ब्रीडवर काम करणं खूप चांगलं आहे मानलं जातं. आणि हा जर गोट फार्मिंग करायचं असेल किंवा हा व्यवसाय जर करायचा असेल तर याचं काही प्रशिक्षण आहे का काय, आणि किंवा ह्या अनुषंगानं तुम्ही काही तरुणांना मार्गदर्शन करण्याचं पण काही इथं काही सुरू केलं आहे का काय नेमकं? नाही, प्रशिक्षणाचा प्लॅन आहे आमचं, पण आता त्याला अजून थोडासा टाईम आहे. पण आम्ही एक आमच्या शेडबद्दल माहिती किंवा आमच्या शेडचं नियोजन, आमच्या ब्रीडविषयी माहिती, या सगळ्या गोष्टींची आम्ही संडेला व्हिजिटर येत असतात आमच्याकडे. संडेला आम्ही बोलवून त्यांना आपण सगळ्यांना त्या गोष्टी या ब्रीडविषयी माहिती, आमचं शेळीपालनाविषयीचं नियोजन, म्हणजे आम्ही शेळीपालन कुठल्या प्रकारे करतो, त्याचं नियोजन कसं करतो, चाऱ्याचं नियोजन, या सगळ्या ओव्हरऑल गोष्टींचं आम्ही माहिती आम्ही त्यांना प्रोव्हाइड करत असतो. पण फक्त आम्ही रविवारी त्यांना बोलवून, कारण इतर दिवशी आम्ही शेळ्यांना डिस्टर्ब करत नाही, कारण शेळ्यांना पण कंटिन्युअसली डिस्टर्ब करणं योग्य नसल्यामुळं आम्ही रविवारी एक दिवस स्पेशली फक्त व्हिजिटरसाठी ठेवतो. त्या दिवशी बाहेरून पण येतात, बाहेरच्या राज्यामधून पण येतात लोक, व्हिजिट करतात आणि आपण त्यांना ती माहिती प्रोव्हाइड करतो. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की व्यवसाय आला का जाहिरात आली, या सगळ्या गोष्टी आल्या, तर डिजिटल प्लॅटफॉर्मवर नेमकी सरस्वती गोट फार्मची काय माहिती उपलब्ध आहे, कोणत्या प्लॅटफॉर्मवर आहे, काय आहे नेमकं कसं आहे? आपलं यूट्यूब चॅनल पण आहे तो आमचा सरस्वती ॲग्रो फार्म नावाने, प्लस इंस्टाग्रामवर पण आम्ही सरस्वती ॲग्रो फार्म नावाने आमचं अकाउंट चालवतो. त्यावर पण आम्ही आमच्या ब्रीडबद्दल माहिती आम्ही टाकत असतो. तसंच आम्ही फेसबुकवर पण आम्ही आमच्या नावाचं सरस्वती ॲग्रो फार्मचं अकाउंट आहे, त्यावर पण आम्ही आमच्या फार्मची माहिती टाकत असतो. बाकी मग व्हॉट्सअप, फेसबुकवरचं आम्ही जी काही आपल्याला जी माहिती प्रसार करता येते ते करतो. आता तुम्ही सुरुवातीला जे काही 25 प्राणी या ठिकाणी आफ्रिकन जातीचे प्युअर आणले होते या ठिकाणी, तर याच्यामधला एक मी मगाशी बघितला, तर एक मोठा नर जो आहे तर तो बघितला मी, तर त्याचं वजन आणि त्याचं सगळं बघितलं मी. तर तो किती वर्षाचा आहे तो, आणि त्याचं वजन किती आता? तो 2 वर्ष आणि 4 महिन्याचा आहे. तो 140 किलो त्याचं वजन आहे. आणि त्याला 100% बोर म्हणतो, जो आफ्रिकन बोर जातीचा जो इम्पोर्टेड बोर म्हणतो त्याला आपण, तो ब्रीडर आहे आमचा फार्मचा. म्हणजे त्याच्यापासून आपण शेळ्याचं क्रॉस करून पैदास तयार करतो. म्हणजे पैदास तयार करण्यासाठी तुमचं बेनं चांगलं लागतं, असं आपण म्हणतो ना, बेनं चांगलं असलं की ते प्रोडक्शन चांगलं लागतं. त्यासाठी आपण तो एक ब्रीडर आपल्या फार्मसाठी जो केलेला आहे, 2 आहे, तो मोठा आहे, दुसरा अजून छोटा आहे. तर हे होते सतीश कराळे, अकोले तालुक्यातील तांभोळ गावातील, अहिल्यानगर जिल्ह्यातील हे गाव आहे. आणि ह्या गावामध्ये अत्यंत इकडं जर आपण हा भाग बघितला तर पाण्याच्या दृष्टिकोनातून इथं पाण्याचं दुर्भिक्ष आहेच. नदीजवळ आहे परंतु पाण्याचं दुर्भिक्ष या भागामध्ये आहे. परंतु सतीश कराळे यांनी या तरुण शेतकऱ्यानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं एक गोट फार्मिंग जे याला म्हणतो एक चांगला प्रयोग या ठिकाणी करून दाखवला आहे.
आणि खऱ्या अर्थानं आता जे काही शेतीमध्ये काम करणारे जे काही तरुण आहेत, शेतीमध्ये काम करणारे जे काही लोक आहेत, त्यांच्यासाठी खऱ्या अर्थानं हा एक वेगळा प्रयोग आहे आणि एक वेगळा आदर्श मी असं म्हणेल खऱ्या अर्थानं आहे. आणि त्यांनी जी काही गेल्या 5 वर्षामध्ये हे जे काही या ठिकाणी उत्पन्न त्याचं घेतलेलं आहे आणि त्याच्यातून जे त्यांना आर्थिक स्रोत जो काही एक चांगला शाश्वत निर्माण केलेला आहे, तो खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी असा आहे असं मी म्हणेल. आज दिनांकसाठी तांबोळहून श्रीनिवास रेणुकदाससह कॅमेरामन आकाश भालेराव.